नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. दापोली ते मंडणगड रोड महामार्गावर मंगळवारी 31 मार्च सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली. माती वाहतूक करणाऱ्या डंपरचा थेट वीज वाहिनीशी संपर्क झाल्याने झालेल्या तीव्र विजेच्या धक्क्यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे 11 ते 11:30च्या दरम्यान दापोली मंडणगड महामार्गावरील भवानी मार्बल दुकानासमोर हा अपघात घडला. डंपरमधून माती रिकामी करत असताना वाहनाचा मागील भाग महावितरणच्या मुख्य वीज वाहिनीला लागला. यामुळे संपूर्ण डंपरमध्ये विद्युत प्रवाह पसरला आणि चालकाला जबरदस्त विजेचा धक्का बसला. या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेले चालक अशफाक हुसेन आराई, वयवर्ष सुमारे 60 वर्ष, हे मूळचे ताडील गावचे असून सध्या दापोलीतील खोडा परिसरात वास्तव्यास होते. रुग्णालयात हलवलं, पण अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस अधिक तपास करत आहेत. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, दापोली. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.